शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुप्रीम कोर्टामधली सुनावणी ही पुढे ढकलण्यात आली आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरती 1 मार्चला आता सुनावणी होणार आहे। 2 फेब्रुवारीला होणारी ही सुनावणी आता 1 मार्चला होणार आहे। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। शिवाजी, सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे, पण काय कारण देण्यात आलंय? सध्या कारण कोणतंही दिलेलं नाहीये। जर आपण पाहिलं तर या सगळ्या प्रकरणावरती गेल्या 1 वर्षापासून सुनावणी झालेली नाहीये, अद्यापर्यंत निकाल आलेला नाही। कारण 17 फेब्रुवारी 2023 ला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्यात आलं होतं। त्यानंतर ठाकरे गटाने या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं होतं। 22 फेब्रुवारी 2023 ला या प्रकरणावरती सुनावणी पार पडली होती आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणावरती अद्यापपर्यंत वारंवार सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। त्यावरती सुनावणी झालेली नाहीये। या अगोदर या सगळ्या प्रकरणावरती एकदा 8 ऑक्टोबरला, नंतर 2 फेब्रुवारी 2024 ला आणि आता या सगळ्या प्रकरणावरती 1 मार्च वरती ही सुनावणी गेलेली आहे। थोडक्यात या सगळ्या प्रकरणावरती जर 1 मार्चला सुनावणी होणार असेल तर पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीमध्ये 2024 ची लोकसभा निवडणूक ठाकरे गटाला हाती मशाल घेऊनच लढावी लागणार आहे। कारण 1 मार्चला या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी होणार आहे। तोपर्यंत 2024 ची लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती आता 1 मार्चला सुनावणी होणार आहे। दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची बरोबर, त्यामुळे या क्षणाची मोठी घडामोड ती म्हणजे 1 मार्चला आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह या प्रकरणामध्ये सुनावणी होणार। धन्यवाद शिवाजी या सविस्तर माहितीसाठी।